हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड. तर आज आहे 12 मे आणि 12 मे म्हणजे मदर्स डे असतो. तर चला मी आले मदर्सकडे, मी म्हणजे माझ्या आईकडे. तर म्हटलं चला छोटंसं सेलिब्रेशन करूया. आणि मग आईसोबतच, आई तर आहे पण आईसोबत मावशीसुद्धा आली आहे. म्हणजे तिला पण मी बोलवून घेतलं आणि काकूलासुद्धा बोलवलं होतं, पण तिला काही जमलं नाही त्यामुळे ती नाही येणार आहे. तर चला 2 आयांचं आज सेलिब्रेशन होणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि सगळ्यात आधी ज्या कोणी मदर्स व्हिडिओ पाहत असतील त्या सगळ्या मदर्सना माझ्याकडून हॅपी मदर्स डे. तर चला आम्ही आता आमच्या टेरेसवरती चालू आहे, कारण आज दिवसभर लाईट नव्हती आणि संध्याकाळीच सेलिब्रेशनला पण आता सुरुवात करतोय. कारण सगळ्यांनाच घरचे कामं होते, ते कामं वगैरे आवरून मग आता आले मावशी म्हणजे स्पेशली तिचे कामं. आणि आता मी वरती जातोय. या तर एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाय ज्यामध्ये माझा एक कुर्ता होता, त्याचं मी छान मस्त असा टियाला कॉर्ड सेट बनवलेला आहे. तर कसं वाटतं सांगा. 2 चेअर घेऊन आलो आम्ही खालून वर. चला काय करायचं टी आता इथं? कोणाचा हॅपी बर्थडे? हा थांब थांब, वेट 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 वेट, टेबल आण म्हणा, टेबल आण. टेबल नानी आणायली का? ठीक आहे, सरळ ठेव, थांब थांब थांब, सरळ ठेव, सरळ ठेव. हो थांब थांब टी, मी काढते ना पेस्ट्री. तर आम्ही मम्मीला, आमच्या उपवास आहे. तुला उपवास आहे का? नाही, मावशीला उपवास नाही मला. मग 3 आहेत पेस्ट्री, तर टियामध्ये 3ला 3 मम्मीला नाही. सरकटी आहे बाजूला थोडं. तर पेस्ट्रीच आणल्यात, कारण केक कसं मग वाया जाणार हा ना टिया. म्हणून आपण काय आणले? केक नाही, पेस्ट्री आहे. वेट 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 वेट, साईडला हो तू. सरक तुझा बाजूला टिया. साईडला हो टिया, साईडला हो. ही खा तू, ही खा. अरे सरक ना तू टिया थोडं. पुन्हा हॅपी बर्थडे. थांब एक मिनिट, हे खाऊन टाक तू. तर लाईटमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, पण छोटंसं साधं सिंपल असं आम्ही केलेलं आहे. आणि मस्त. नो बेबी नो, टियाला खूप घाई झाली आमच्या. बघ बस नंबर ट्रेनचा आहे, ट्रेनचाच म्हणते, बस स्टँडवरून अनाउन्समेंट. बस नंबर आहे. हॅपी मदर्स डे म्हणती या. बरं तो तुम्हाला घातला होती नाही म्हणून नाही का? हॅपी मदर्स डे. मी केला आता थोडा थोडा. टियाने तर काय केक कट केलाय स्वतःच, यांनी तर काहीच नाही है ना. इकडं बघ, इकडं बघ, फोटो काढते ना मी टिया. खाऊ घाल तू नानीला. हा गुड गर्ल. वा वा, नानीला खाऊ घालती का? दीदीला खाऊ घाल, दीदीला दीदीला सगळ्यांना देते टिया. सोडून दिला. हॅपी बर्थडे. मी चारते दोघीला आता उली. थँक्यू टिया. टिया म्हणते हॅपी बर्थडे. अशा प्रकारे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आमच्या इथल्या काकू सुद्धा आलेल्या आहेत आमच्या सेलिब्रेशन मध्ये सामील व्हायला. मस्त असं. आवडले का टिया? काय होते? आवडले का? कोणाचा होता बर्थडे? मम्मीला म्हण हॅपी मदर्स डे. म्हण म्हण ना मम्मीला म्हण. खायचंय आता मोठी याचा. तर मदर्स डेचं आज दोघींना पण मी मदर्सला मस्त असं फुलं देऊन स्वागत करते याचं. हॅपी मदर्स डे प्रत्येकदा. थँक्यू. असं छान तुमची माया माझ्यावर राहू द्या. थँक्यू. आणि मम्मीला पण एक आमचा ये हॅपी मदर्स डे प्रत्येकदा. थँक्यू. सेम टू यू. थँक्यू. तर आता वरतून आम्ही खाली आलो आणि लाईट आली. आता तुमच्या दोघींना एक फोटो काढूया आपण. आता
खरं तर का नाही हे मदर्स डे केलंय ना त्याच्यामुळे प्रत्येकाला मुलगीच असायला पाहिजे मला असं वाटायला लागले आजच्या मदर्स डे मुलगा करू शकत नाही का? करू शकतो पण जास्त प्रमाणात मुलीच करतात. मुलींना जास्त माया असते. हा थँक्यू माय बच्चू. छान आहे का? नानीला पण कर ना एक तू. आणले. थँक्यू 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 व्हेरी व्हेरी थँक्यू. नानी तुला टिया. नानी तुला द्या आता नानी तुला. थँक्यू बाळा. आणि इकडे आजीला थँक्यू पिल्लू. आज आपण छोटंसं सेलिब्रेशन केलंय तर तुम्हाला छोटंसं सेलिब्रेशन मध्ये काय काय वाटलं ते तुम्ही सांगा. सांगा तुम्हाला जे काय वाटते ते सांगा. तसं काय नाही बिंदास. तुम्हाला कसं काय वाटलं काय नाही थोडंफार छान दोन. वाटलं. हा अगदी छान वाटलं. आई आणि मुलीमधलं असं नातं काय वाटलं तुम्हाला? खूप चांगलं नातं आहे ना आईचं ते एकदम प्रेमाचं नातं आहे ना. म्हणजे सगळ्यात नातं म्हणलं तर मग आईचं आणि मुलीचंच खरं म्हणलं तर मावशी तुझं सांग. मला तर खूप छान वाटतंय मुलीचं आणि आईचं नातं एकमेकाबद्दल प्रेम जेवढं आहे तेवढं फक्त मुली एवढं प्रेम आई आणि आईचं मुली एवढं प्रेम कुठंच नसते जगातच प्रेम नाही एवढं असं वाटतंय. म्हणजे आई तर प्रत्येकावर प्रेम करत असते कुठलं पण आपलं लेकरू असेल पण त्यात मुलगी जरा जास्त आई वडिलांवर प्रेम करते हां, मुलांपेक्षा. जास्त करते. हा म्हणजे त्याच्यामधून असं पण म्हणजे तुमचं सांगणं आहे की प्रत्येक जण आई तर होतीच पण प्रत्येक आईला पण एक तरी मुलगी असावी असं. एकतरी मुलगी हा एक तरी मुलगी असावी. आणि इथं म्हणजे इथून पुढे ह्या पिढीमध्ये की कधीच मुलीचा गर्भपात करू नये मला असं वाटतं. हां. का तर मुली की मुलीची बायाच प्रेम कोणाला नाहीच नाही. कुठंच नाही आणि जगातच प्रेम प्रेमच नाही. नाही. खरंच आहे. आणि मला तर हे करताना ते मला सकाळपासूनच माझ्या आईची खूप आठवण येत होती. मला सकाळपासूनच असं मन उदास झालं. ती नाहीये आमच्यामध्ये असं शरीराने नाहीये पण मनाने आणि प्रत्येक वेळेस ती आमच्या सोबतच राहते आणि ती होती पण तशी म्हणजे प्रत्येकाची आई तसं तर असतेच म्हणा पण असतंच. आणि हिनं पण केलं होतं गुरुपौर्णिमेला म्हणजे तिनं हार वगैरे सत्कार वगैरे. आणि तसं तर रोजच आपण ह्या गोष्टी आपल्या प्रेम जे काही आई बद्दलचं कमी नसते पण कधीतरी असं त्यांना पण स्पेशल वाटावा दिवस तर त्यामुळे आपण हे नक्कीच असं काहीतरी प्रत्येकानं केलं पाहिजे आपल्या आईसाठी किंवा तिला पण बोलून घेऊन इथं आमच्या हो. सामील केलं असतं. आई कधी असं आपल्याला नको वाटते का पण एक दिवस असे की प्रत्येकाला जन्म आणि मरण आहेच ना. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे हो ना. पण तरी पण मी पण ती आहे म्हणूनच असं करते आणि रोज तिचा नमस्कार पण करते. तिचा फोटो पण ठेवलेला आहे माझ्या घरी. तर माझ्या मम्मीची आणि मावशीची आई म्हटलं तर हे बघा ही आहे इथं फोटो. आता तिला जाऊन 2-2.5 वर्ष होत आले. 2.5 आणि वर्ष त्याचबरोबर माझ्या सासूबाई पण तशाच होत्या. हो की त्या पण मला कधी इकडं आहे आजी सासूबाईसारख्या वाटल्या होत्या. आजी. तर ह्याच्यामधून फक्त एवढंच आहे की प्रत्येकानं काही ना काही छोटं मोठं सेलिब्रेशन कारण सेलिब्रेशन करणं म्हणजे फक्त असं हे काही सगळ्या गोष्टी करायचंच म्हणून नसते की पण काही ना काही आपण एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त होतं तेवढंच त्या ह्याच्यातून किंवा जवळ येतो एकमेकांच्या आपल्या काय केलं त्या आठवणी पण राहतात आणि जवळ येतात ना एकमेकांच्या ह्या निमित्तानं छोट्या मोठ्या सेलिब्रेशनमुळे असं ते करण्याचा मेन उद्देश तो होतो. आणि मेन म्हणजे लकीली मी इथं होते तर म्हटलं चला आपण करूया आणि अशा प्रकारे छान असं आमचं सेलिब्रेशन झाले. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं मदर्स डे कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बाय बाय.